नमस्कार. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि मैत्रिणींनो, आज 3 दिवसानंतर तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करते आणि मी खूप एक्सायटेड आहे तुमच्याबरोबर आज कमेंट मार्फत गप्पा मारण्यासाठी. थोडीशी तयारी माझी गुरुवारची चालू झाली आहे बघा, आणि मी नंतर रात्री विसरून जाणार, कारण आज मला खूप पेंडिंग कामं आहेत आणि ज्याच्यासाठी मी ऑफिसमधनं थोडीशी लवकर आली आहे. जर मी ऑफिसमधनं लवकर आली नाही ना तर ही कामं अशीच माझी पेंडिंग राहिली असती. तर आज ती बरीचशी कामं करून घ्यायची. आणि आज उद्या आता येणारा गुरुवार आहे, तर पहिला गुरुवार आहे आणि फुलं नाही आणली असं होणार नाही. तर मी मार्केटमधनं खूप सारी फुलं घेऊन आली आणि आज आम्ही झेप्टोवरनं फ्रीमध्ये दूध मागवलंय. कारण जसं तुम्ही म्हणाल की झेप्टोवरनं आपल्याकडे टॉपअप बॅलन्स आपल्या वॉलेटमध्ये जमा होतो, तर सचिनच्या आणि माझ्या वॉलेटमध्ये 100 आणि 125 रुपीज होते. तर मग वेगळं काय मागवायचं म्हणून मग मी ते फक्त 2 टेट्रा पॅक मागवले. मग ते फ्री ऑफ कॉस्ट आले. एक मिठाचं पॅकेट पण मी त्याच्याबरोबर मागवलं, मग ते सगळं त्याच्यामध्ये आलं. आणि फ्लॉवर बघाल ना तर अगदी छोटूसा घेतलाय मी, कारण माझ्याकडे पूर्णपणे संपलेला. आणि रविवारी जसं आम्ही रोह्याला गेलो ना त्याच्यामुळे अजिबात काही बाहेर येणं जाणं झालंच नाही कुठे. पूर्ण दिवस त्याच्यातच गेला. आज मार्केटमध्ये फुलं प्रचंड महाग होती. प्रचंड म्हणजे प्रचंड. ही जी फुलं आणली आहेत ना मी 70 रुपये पाव किलोने आणले. तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळेस भाव काय सांगत असते की प्राईस काय सांगत असते, फुलं तर आणते आणि वरती प्राईस सांगते. तर मी याच्यासाठी सांगते ना की माझ्यासारखी तर मी दादरला राहते, त्याच्यामुळे मला तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्याचे रेट काय आहेत, कधी फुलं मिळतात, त्याचं टायमिंग्स काय, किंवा सकाळी कधी गाडी येते, किंवा कशा पद्धतीने ताजी फुलं मिळतील, हे सगळं मला माहिती असतं. आणि त्याचे रेट काय आहेत ना हे पण मला माहिती आहेत. पण आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना बऱ्याच वेळा की आता सणवार आहे म्हणून अनायसे एवढ्या लांबून लांबून ती लोक दादरला फुलं घ्यायला येतात. तर मला असं वाटतं ना की दादरला पण रेट तेवढाच आहे आणि तुम्ही तुमच्या इथे घेतलात तरी रेट तेवढाच आहे. ही फुलं तुम्ही बघाल ना तर ही 70 रुपये. आणि जी मी ह्याच्यामध्ये मिक्स आहेत ना, ही जी सफेद आणि जी पिंक कलरची होती ती जर घेतली तर आपण 60 रुपयाने होती. पण त्याने मला घेताना सांगितलं नाही, मी मिक्स म्हणून घेतली, पण ते 80 रुपये पाव किलोच्या हिशोबानेच घेतली. पण मग मी तेवढीच फुलं घेतली, खूप जास्त फुलं घेतली नाही. वेण्या मी सकाळी माझ्या ऑफिस स्टाफसाठी घेऊन गेलेली, त्यांना मी 10 रुपये एक वेणी अशा पद्धतीने मी डझन वेण्या घेतलेल्या, कारण सगळ्यांच्याच घरी मार्गशीर्षचे गुरुवार असतात. आणि मी सकाळपासून मी माझ्यासाठी नाही घेऊन ठेवलं, मी म्हटलं मला संध्याकाळी मिळेल. आणि संध्याकाळी मला मग मी ह्या 50ला 3 घेतला. म्हणजे बघा, म्हणजे सकाळी घेऊन मी घेतली असती तर किती फरक पडला असता. गजरे पण 50ला 3 घेतले. हे 100ला 5 होते मोगऱ्याचे गजरे. आज अनंताचे गजरे नाही आणले. मी जसं म्हणते की मला गिरिजांची नेहमी आठवण होते की अनंताचं फूल नको वापरू, किंवा जो काही तगर वगैरे असतो तो वापरू नकोस. तर 2च हार घेतले. 20ला 3 मिळतात नेहमी, तर आज 20ला 2 मिळाले. तर अशा पद्धतीने ना मी सगळं छोटं छोटं तुम्हाला सांगत असते फुलांचे भाव. म्हणजे तुम्हाला पण जर तुम्ही दादरला येऊन खरेदी करणार असाल ना तर तुम्हाला त्याचा थोडासा अंदाज येईल की सीझनमध्ये आणि विदाऊट सीझन त्याचे रेट्स कसे असतात ते. चाफा मात्र स्वस्त होता, म्हणजे अगदी काही खूप महाग नाही मिळाला. आणि ना बारीक अगदी कवळी बघा मेथी मिळाली. आणि ही भाजी टेस्टला अगदी सुंदर लागते. या ज्या भैयान जे असतात ना त्यांच्याकडे थोड्याशा जाड जून झालेली मोठी मोठी मेथी असते, पण ही मेथी ना तुम्ही पूर्णपणे वापरू शकता. थोडंसं खालचं मूळ कापून टाकलं ना की छान लागतं. पण या दोन्ही जुड्यांना मी वेगवेगळीकडनं घेतल्यात. एका मावशीने मला 20ला दिली, एका मावशीने मला 30ला दिली. तर पहिली मी 30वाली घेतलेली आणि नंतर मग मी 20वाली घेतली, कारण एक मेथी तेवढी अशी टिफिनला पुरत नाही, संध्याकाळच्या एका वेळेसच्या जेवणाला होतात. पण म्हणून मी 2 घेतल्या. आणि ही जे पूर्ण बघा याच्यामध्ये बरीचशी मी पानं आणली आहेत. आणि ज्यांच्याकडे आम्ही रोह्याला गेलेलो ना त्या मावशींनी मला आणि काकांनी बरीचशी पानं दिलेली. आणि हे बेल बघा ना त्यांच्या घरातलं बेल आहे. आणि हे बेल बघा किती असं मोठं लांबलचक आहे ना, तर आपल्याकडे मिळतात ते कसे असतात. आणि विड्याची पानं वगैरे पण मी त्यांच्याकडनं आणली. थोडीशी माझ्याकडे तुळशीचं रोपटं आहे, पण ते थोडंसं सुकत आल्यासारखं झालेलं, तर मला घ्यायचं होतं म्हणून मी एक रोप पण विकत घेतलं. आणि त्यांच्याकडनं थोड्याशा बिया पण आणल्या तुळशीच्या. आणि ही बघा विड्याची पानं, याचा कलर बघा आणि याचा शेप बघा अगदी वेगळा. म्हणजे जो आपण ताजा तोडून आणतो तो कसा असतो आणि बाहेर भैयांकडे मिळतात ते कसे असतात. आणि ते मी विचारले तर 20ला 25 होते. आणि ही थोडी त्यांनीच मला त्यांच्या बागेतली सगळी पानं दिलेली. थोडी फणसाची, एक आंब्याचा डाळा दिला, त्याच्यानंतर पेरूची, सीताफळाची, रामफळाची, अशी त्यांनी 2-2 मला पानं दिलेली सगळ्याची. आणि तीच मी सगळी घेऊन आलेली. एक केळीचं पान पण मी घेऊन आलेली, म्हणजे केळीच्या पानातच बांधून घेऊन आलेली, म्हणजे छान राहील. आता काही जे मला एक्स्ट्राचं लागणार आहे म्हणजे उद्या परवासाठी नाही लागणार आहे तर मी पहिलंच बाजूला काढून ठेवते. एक वेणी आणि त्याचबरोबर 2 गजरे असं मी साईडला काढून ठेवणार आहे, म्हणजे जे सगळ्या याच्यात मिक्स नाही होणार. आणि केळीच्या पाण्यात जर
बांधलेलं असेल ना तर ते व्यवस्थित राहतं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते बघा. पण त्याच्या आधी ना मी हा जो फ्लॉवर आणलेला ना तो क्लीन करून घेते. त्याच्यात क्लीन करण्यासारखं अगदी असं काहीच नाही, अगदी छोटासा होता. म्हणजे तो एका वेळेसाठी पण मला होणार नव्हता. फक्त मी पुलाव किंवा काही बिर्याणी वगैरे केलं किंवा अगदीच मिक्स व्हेज भाजी केली ना तर त्याच्यामध्ये मला एका वेळेसाठी हा होणार होतो. आमच्याकडे 2 माणसं असल्यामुळे एवढंसं छोटं आणलं की काम होऊन जातं. पण अगदी मला असं छोटा जेव्हा मिळतो ना तेव्हा मला मोह आवरत नाही की अशा छोट्या गोष्टी ना खरंच चांगल्या असतात. आणि अगदी मोठा असतो ना त्याला खूप कधी भाजीला खूप स्मेल येतो. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा असं छोटासा कोबी घेऊन येते. आणि याच्यामध्ये ना माझ्याकडे ना एकच वांग उरलेलं, तर मग ते वांग पण वेगळं ठेवण्यापेक्षा ना मी असंच याच्यामध्येच ठेवते. कारण मग जेव्हा हा डबा मी ओपन करेन ना तेव्हा ते मला दिसलं जाईल आणि मग एकत्र काही जर भाजी करायची असेल ना तर ती पण होऊन जाईल. आणि ना सगळ्या मेथीच्या जुड्या पण मी क्लीन करून घेतल्या. कारण मग ना आज मला थोडासा लवकर आल्यामुळे वेळ होता, नाहीतर मग नंतर मला वेळ मिळणार नव्हता, म्हणून ते करून घेतला. आणि ना मी काल पालक आणलेला. आणि ना सचिनचं असं होतं ना की तू पालक लाव पालक ग्रो कर. आता जेव्हा त्यांनी बाग बघितली आहे ना रोह्याला जाऊन, त्यांची म्हणजे जी घरातली बाग असते ती बघितली तेव्हापासून तो माझ्या मागेच लागलाय की आपण काहीतरी गार्डनिंग करूया, आपण काहीतरी करूया. आमच्याकडे फुलं खूपच आहेत, फळं म्हणजे जी काही गुलाबाची आहेत किंवा सदाफुलीची वगैरे झाडं आमच्याकडे भरपूर आहेत आणि ती चांगली ग्रो होतात. असं नाही आहे की नाही होत. तर आज ते काम मला पहिलं करायचं होतं. तर ज्या माझ्याकडे कुंड्या होत्या ना त्याच्यामध्ये मी काय करणार आहे ना, असं की छोटी जी झाडं आहेत ती पहिली लावून घेणार आहे. थोडीशी जागा करायला पण लागते. आणि याच्यासाठी मी काय करते ना, एक सर्वात बेसिक गोष्ट, कारण हिवाळा हा सीझन आहे ना खूप चांगला सीझन आहे. तुम्ही जे काही तुम्हाला झाडं लावायची असेल किंवा फळभाज्या लावायच्या असतील किंवा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावायची, कुठलीही लावायची असेल ना तर थंडीत तुम्ही लावा, ती चांगली आणि लवकर ग्रो होतील. कारण त्याचं टेम्परेचर खूप जास्त देखील नसतं बाहेरचं वातावरणाचं आणि खूप अगदी लो देखील नसतं. म्हणजे निदान मुंबईत तरी असं काही खूप असं थंडी पण नसते आणि खूप जास्त ऊन पण नसतं. तर झाडांना खूप चांगली ग्रोथ होते त्यामुळे. आणि प्रत्येक वेळेस ग्रोथसाठी ना आपण बऱ्याच वेळा काय करतो, वेगवेगळे जे आपल्याला कोण सांगतात तर वेगवेगळे कोणी गांडूळ खत म्हणा, कोणी रसायनवालं वेगळं खत मिळतं, त्याच्यानंतर शेणखत मिळतं, असे बरेचसे वेगवेगळे खत असतात. किंवा कोणी म्हणतं की हे खत टाकलं की सगळं काम होऊन जातं, किंवा कोणी म्हणतं की आपल्या चहाचं पाणी टाका, चहा पावडर टाका. असे वेगवेगळे आपण सगळे उपाय करू शकता, म्हणजे करत असतो. पण मी ना आता सध्या जे वापरते ना ते तुमच्याबरोबर शेअर करते. बऱ्याच दिवसांपासून ना मी एक खत वापरते. तुम्ही त्याला पॉट मिक्स म्हणू शकता, खत म्हणू शकता, तुम्हाला जे पाहिजे असेल नाव ते तुम्ही ठेवू शकता त्याला. आणि मी ना थोडी वेगवेगळी झाडं आणलेली, लिलीचं आणलेलं, गुलाब आणलेलं, तुळस आणलेली, सदाफुली आणलेली आणि अशा पद्धतीची मी झाडं घेऊन आलेली. तर मी काय करते ना, सर्वात आधी खालचा जो बेस आहे तो आपल्याकडे बऱ्याच वेळा कोकोपीट वगैरे वापरलं जातं. तर तुमच्याकडे जे काही असेल नारळाच्या शेंड्या असतात त्या मी खाली टाकल्या आणि त्याच्यावरती जी काही फुलं किंवा ज्या काही भाज्या आपल्याकडे असतात, जो वेस्ट असतो ना तो मी त्याचा खाली लेअर टाकलाय. कारण तो बऱ्याच वेळा ना मुळामध्ये आपल्याला खत कुठून तयार होणार, तर या गोष्टीने आपण एक कंपोस्ट खत सारखं खालचा बेस तयार करू शकतो. त्याच्यावरती मग आपण जी मिक्स केलेली माती असते ना, या मातीमध्ये, कारण आता मी सुरुवातीलाच हे लावते त्याच्यामुळे मी काय करते, ही जी माती आहे जी माझ्याकडे मिक्स बाजूला करून ठेवली त्याच्यामध्ये जे माझ्याकडे जिओ मॅन्युअर मी वापरते त्याच्यामधला बऱ्यापैकी भाग आहे तो मी त्याच्यामध्ये मिक्स करून ती माती मी याच्यामध्ये ओतते आणि मग जे काही तुमचं प्लांट आहे त्याच्यामध्ये लावायचं. आणि हे जे मॅन्युअर मी वापरते ना त्याच्यामध्ये असं खूप काही रॉकेट सायन्स नाही आहे की कमी झालं किंवा जास्त झालं. कारण मी एकदा मागे नर्सरीमधनं खत घेऊन आलेली, म्हणजे बऱ्याच 6-7 महिन्यापूर्वी, तेव्हा जेव्हा मी खत घेऊन आलेली ना तेव्हा मी त्याचं प्रमाण खूप जास्त झालं आणि माझी झाडी सगळी मरून गेली आणि मला खूप वाईट वाटलेलं की आपण एवढी मेहनत घेऊन ती झाडं ग्रो केलेली म्हणजे जी काही होती आणि त्या खतामुळे त्याची खूप म्हणजे विल्हेवाट लागून गेली. तर तसं होऊ नये म्हणून आहे ना हे जे खत आहे ना तुम्ही एकदा तरी ट्राय करा, मी तुम्हाला सजेस्ट करेन. म्हणजे तुम्ही पैशांकडे बघू नका, पण जर तुम्हाला असा बगीचा घरच्या घरी तयार करायचा असेल किंवा छोटंसं एक गार्डन, आपला काय बोलतात मनातला एक नाजूक असा कोपरा किंवा हळवा कोपरा जिथे आपण छान असं ग्रिलमध्ये बसून रिलॅक्स होऊ शकतो, अशी जर तुम्हाला बाग हवी असेल ना तर हे मॅन्युअर खरंच खूप चांगलं आहे आणि अगदी इझिली अवेलेबल आहे. मी त्याचे सगळे प्रोडक्ट डिटेल तुम्हाला खाली देईन. आणि ते फक्त काही नाही करायचं आहे, तुम्हाला 15 दिवसातून एकदा तुमच्या प्लांटमध्ये ते यूज करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही 15 दिवसांनी ते तुमच्या प्लांटमध्ये वापराल ना तर काय करायचं, बाजूने फक्त त्याच्या खाचा करून घ्यायच्या मातीच्या, म्हणजे जी खालची माती आहे किंवा वरची साईडची जी माती आहे ती वरती खाली थोडीशी करायची आणि त्याच्या साईडने तुम्हाला हे जे जसं मी बघा आता टाकते ना
तसं साईडने हे ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ते थोडंसं सेट झालं ना की मग तुम्ही त्याला पाणी वरती ओतून घ्यायचं आणि बस हे अशाच पद्धतीने टाकायचं. खूप मातीमध्ये मिक्स करायचं आहे किंवा परत झाड काढा किंवा टाका असं काही नाही. आणि इथे बघा मी ना मिरचीच्या बिया लावणार आहे आज. तर सचिन म्हणत होता की तू काहीतरी लाव, ग्रो कर. तर मिरचीच्या बिया आपण ना पहिली छोटीशी रोपं तयार करून घेऊ. त्याच्यासाठी ही जी कुंडी होती ना याच्यातच मी खाली जी नारळाची किशी वगैरे होती ती टाकली. त्याच्यावरती जी मिक्स केलेली होती माती ज्याच्यामध्ये मी जिओचं मॅन्युअर टाकलं आहे ते टाकलं आणि त्याच्यावरती मी आता हे तुम्ही बघा बिया टाकलेल्या आहेत, सुकवलेल्या लाल मिरचीच्या बिया आहेत आणि याच्यावर बघा हे इथे दिलेलं आहे आणि याच्यावर सगळे डिटेल्स पण लिहिलेले आहेत आणि हे खरंच अगदी वापरायला खूप सोपं आहे. मी गेले 5 महिने हे वापरते आणि याचा रिझल्ट ना खरंच खूप चांगला आहे. मी तुम्हाला मागे पण बोललेली की मी माझ्या गार्डनची किंवा जे काही ग्रिलमध्ये झाडं लावलीत ना त्याची थोडीशी टूर तुम्हाला देईन. पण आता आपल्याला ना 8 दिवसांनी आणि 15 दिवसांनी असे 2 व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, कारण येणाऱ्या याच्यामध्ये ह्या 8 दिवसांनी आपलं हे मिरचीचं झाड किती ग्रो झालं ते पण तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या झाडांना गुलाबातला कशी म्हणजे ग्रो होतील, कशी छान छान फुलं येतील ते पण तुम्हाला बघायला मिळतील. आता याच्यामध्ये तुळस लावणार आहे. तर बघा मी खाली जसं म्हणते बेसिक सगळं लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावर लावू. बघा वस्तू सजीव असो किंवा निर्जीव असो प्रत्येकाला आपल्याला जरी ती झाडं म्हटली तरी ती जगण्यासाठी म्हणा, त्यांना पण ऋतू असतात, त्यांना पण प्रत्येक खाण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात. जसं प्रत्येकाचं म्हणजे देवाने असं घडवलेलं आहे ना की प्रत्येकाला प्रत्येक जगण्यासाठी एक वेगवेगळ्या विशिष्ट पद्धतीची गरज असते. तर तुम्हाला झाडांना पण ग्रो करायचं असेल तर अशा गोष्टी बऱ्याचशा त्यांना पण खाऊ घालाव्या लागतात. तर या मॅन्युअरमध्ये बऱ्याचशा या सगळ्या गोष्टींना एकाच फूडमधनं म्हणजे एकच असं सप्लिमेंट आहे की आपल्या झाडांना ना खूप चांगल्या प्रकारे मिळतं. मी हे तुम्हाला वारंवार यासाठी सांगते ना की खरंच हे तुम्ही एकदा वापरून बघा. जर तुम्ही झाडांची तुम्हाला आवड असली ना तर तुम्ही तर हे नक्की वापरा. आमच्या घरी ना तर ग्रिलमध्ये आईकडे ना तर याच्या वापराने पूर्ण बगीचा म्हणजे सदाफुली आणि मोगरा आणि अनंताचं झाड वगैरे तर अगदी बहरून गेलंय. आणि मी बघा काय करते, एक तर मी तुळशीचं रोपटं लावलंच आहे पण मी ज्या बिया आणलेल्या ना त्या पण मी वरतून टाकून घेतल्या. त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकते आणि जे आपलं हे जे खत आहे किंवा जे पॉट मिक्स आहे ते मी थोडंसं साईडला टाकून घेतलं आणि ना ते उद्या सकाळी आता ते म्हणजे जेव्हा मी त्याला जाईन ना थोडंसं उन्हात दाखवून मग त्याला मी पाणी टाकेन. आता याच्यामध्ये लावायचं आहे मला पालक. तर पालकसाठी ना मी बघा ही जी प्लेन माती घेतलेली त्याच्यामध्ये मी हे अंदाजानेच टाकलं, असं काही खूप असं नाही. पण तुम्ही 1/4 घ्या. म्हणजे जर तुम्ही 100% माती घेत असाल तर एक पाव म्हणजे 30% 25 ते 30% तुम्ही ते पॉट मिक्स घ्या, छानपैकी मिक्स करा आणि मग याच्यावरती आता जसं मला याच्यामध्ये लावायचं पालक, तर पालक कुठला लावायचा, जर पालकच्या बिया असतील तर खूप चांगलं. पण आता मला याच्यापासूनच करायचं. याच्या आधी ना मी पुदिना लावलेला, तर पुदिना छान ग्रो झालेला माझा, खूप आधी केलेला मी, तो चांगला ग्रो झालेला. तर यावेळेस मी म्हटलं पालक लावूया आणि सचिन माझ्या मागेच लागलेला की जेव्हापासून त्याने ती बाग बघितली आहे रोह्याला तेव्हापासून त्याचं असं म्हणणं आहे की तू प्राजक्ता आपण पण करूया ना काहीतरी, आपण पण करूया ना. खूप छान वाटतं ॲक्च्युली जागे अभावी आणि आपल्याला कसं ते मेंटेन करता येईल याच्या काळजीने मी त्या गोष्टी लावत नाही. पण नाही मी करणार आहे आणि तुमच्याबरोबर पण नक्की शेअर करेन. बघा पूर्ण असं होल करून घेतला म्हणजे पूर्ण असं आणि त्याच्यामध्ये ही जी मुळं आहेत ती आपण पूर्णपणे आतमध्ये मस्तपैकी रुतवली आणि सगळी थोड्या थोड्या अंतरावर लावलेली आहेत आणि जवळपास 15 ते 20 दिवस याला लागतील माझ्या मते तरी, म्हणजे जेवढा मी स्टडी केलं आहे म्हणजे जेवढं मला माहिती आहे त्याच्यानुसार. आणि बघा हे मी फक्त साईडने थोडंसं जे काही होतं हे पॉट मिक्स असं साईडला टाकून घेते. उरलेलं पण मी तसंच केलं. बघा सगळी माती ह्याच्यामध्ये गुलाब लावायचा मला, सगळी माती मी याच्यामध्ये टाकली. हे पण असंच पॉट मिक्स केलं आणि रँडमली मिक्स करायचं आहे आपल्याला. असं काही खूप जास्त कमी असं अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. व्यवस्थित खूप छान पद्धतीने मिक्स होतील. आणि ना झाडांचं कटिंग करणं पण खूप महत्त्वाचं आहे. जशी अशी फुलं येऊन जातात ना तसं तसं तुम्ही तिथल्या तिथे कटिंग केलात ना तर तुमची झाडं अजून छान बहरतील, म्हणजे त्याला खूप छान छान फुलं येतील. आणि या पद्धतीने जर तुम्ही कराल ना म्हणजे झाडांचे कटिंग करणं खूप गरजेचं. जसं आपण केस आपले बघा ना जेव्हा फाटे फुटतात केसाला किंवा त्याला 2 टोकं आपल्याला दिसत राहतात तर आपण त्याला कटिंग करतो, त्याच्यानंतरच ती खूप छान अजून त्याची वाढ खूप चांगली होते. आणि कसं असतं ना तुम्ही सुरुवातीलाच झाडांना खूप अगदी छान त्यांना जे पाहिजे ते दिलं खायला प्यायला तर ते अजून छान मस्तपैकी बहरून येतील आणि तुमचं गार्डन अगदी छान असं होईल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला वेगळं असं काहीतरी दाखवलेलं आहे. वेगळं असं म्हणण्यापेक्षा इतरांसाठी सेमच असेल पण माझ्यासाठी तुम्ही पहिल्यांदा बघत असाल की असं छान असं छोटंसं गार्डनिंगचं मी जे काही तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे
कारण तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणत असता की ताई वेगळं काहीतरी दाखव किंवा तुझ्या किचनच्या व्यतिरिक्त तुझी बाकीची कामं कशी करतेस. तर आज मी जे लवकर आलेली त्याचा कामाचा म्हणजे त्या वेळेचा सदुपयोग मी अशा पद्धतीने केलेला आहे. प्लांट तर आमच्याकडे बऱ्यापैकी आहेत, म्हणजे ग्रिलमध्ये पण आहेत, तुम्हाला परत कधीतरी दाखवेन. आणि 15 दिवसांनी ही झाडं मी तुम्हाला एकदा परत दाखवेन. 15 दिवसांनी कशाला, 8 दिवसांनी दाखवेन, परत 8 दिवसांनी दाखवेन. तोपर्यंत आपला पालक कसा ग्रो होतोय, मिरचीचं झाड आलंय की नाही, त्याच्यानंतर हे जे आपण प्लांट लावलंय ते कितपत ग्रो झालंय, लिलीला फुल आलं की नाही. आणि ही जी गुलाबं तुम्ही म्हणाल ना, तर ऑलरेडी याला येत आहेत बघा गुलाबं, आणि याचा बहर अजून कसा येतो ना तो तुम्हाला बघायला मिळेल. आणि जेव्हा फुलं येतील ना तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवेन. आणि हे जे मॅन्युअर आहे ना, जिओ मॅन्युअर, तुम्ही नक्की ट्राय करा, एकदा तरी ट्राय करा. म्हणजे तुम्ही खूप असे काही मोठे काय बोलतात ना आपण, की खूप अशी आपल्याला आवड आहे पण आपल्याला करायला आपण थोडीशी घाबरतो, किंवा बऱ्याच वेळा आपण झाडं लावतो आणि कितीही काही केलं ना तरी त्याला फुलच येत नाही, नाहीतर ते सुकूनच जातं, नाहीतर ते उन्हात असं काय वेगळंच काय काय होऊन जातं. अशी बरीचशी कारणं असतात आपल्याकडे. तर आपण प्लांटची काळजी म्हणजे काही जास्त एफोर्ट्स न घेता जर तुम्हाला करायची असेल तर हा प्रोडक्ट आहे ना, हा अगदी परफेक्ट प्रोडक्ट आहे. मी याच्या आधी पण वापरला आणि म्हटलं चला आता तुमच्याबरोबर, म्हणजे आता जेव्हा मी करते ना यूज, म्हणजे जेव्हा करते तेव्हा म्हटलं तुमच्याबरोबर शेअर देखील करू. तुम्हाला याचं जर ऑर्डर करायची असेल तर मी सगळे डिटेल खाली देते, आणि तुम्ही जर माझा कोड वापरून वगैरे कशा पद्धतीने म्हणजे यूज करू शकता याचा मागवण्यासाठी ते देखील मी सांगते. हे ऑल ओव्हर सगळीकडे हे तुम्हाला कुरिअर मिळून जाईल, आणि नक्की ट्राय करा. अगदी काही खूप अशी कॉस्ट पण नाहीये, आणि एकदा तुम्ही केलं ना तर सारखं सारखं पण तुमच्या झाडांनाही घालायची गरज नाही लागत. 15 दिवसातून एकदा तुम्ही घालायचं, म्हणजे महिन्यातून 2दा घातलं तर चांगलंच आहे. आणि जर तुम्हाला तुमचं गार्डन किंवा गार्डन म्हणण्यापेक्षा होम गार्डन म्हणण्यापेक्षा छोटीशी अशी बाल्कनीमध्ये तुम्हाला असं काही करायचं असेल, म्हणजे छोटी छोटी फ्लॉवर्स वगैरे लावायचे असेल, तर हिवाळा सीझन ना खरंच खूप झाडांसाठी चांगला असतो. म्हणजे हिवाळ्यामध्ये सगळीच, म्हणजे फळभाज्या, फळझाडं, फुलझाडं, हे सगळ्यांसाठी चांगला सीझन आहे हा हिवाळा. म्हणजे भाज्यांसाठी म्हणा किंवा फळांसाठी किंवा फुलांसाठी म्हणा. तर याच्यामध्ये तुम्ही या 3 महिन्यामध्ये ना एक छोटंसं झाड तरी आपल्याकडे लावा आणि त्याची ग्रो करून बघा तुम्हाला खरंच आवडेल. जर तुम्हाला हे नसेल मागवायचं तरी पण आपले बरेचसे घरगुती उपाय आहेत, ते प्रत्येक जण करतच असतो आपण घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने. तर आपण 8 दिवसांनी आता भेटू, माझं मिरचीचं झाड कितपत वरती आलंय ते बघण्यासाठी आणि गुलाबाला कशी गुलाबं येतात ते दाखवण्यासाठी. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. उद्या आणि परवाचा व्हिडिओ छान अशा पूजेच्या तयारीचा असणार आहे, तर लवकरच भेटेन. चला, बाय बाय.